मित्रांनो, स्वामींचे 9 गुरुवारचे व्रत केल्याने मनातील इच्छा पूर्ण होतात, तसेच जीवनात कोणत्याही प्रकारच्या अडचणी येत नाही. जीवनात यश मिळवण्यासाठी व कुटुंबात सुख समृद्धी नांदावी यासाठी भाविक गुरुवारचे हे व्रत करीत असतात. या व्रताची सुरुवात कोणत्याही महिन्यातील गुरुवारपासून करता येते. 9व्या गुरुवारी व्रताचे उद्यापन केले जाते. आपल्या इच्छित कार्याचा संकल्प करून व्रताला आरंभ करावा. पहिल्या गुरुवारी व्रत संकल्प करावा. फक्त पहिल्या गुरुवारी उजव्या हातात गंधयुक्त अक्षता, पळीभर पाणी, तुळशीपत्र घेऊन आपल्या इच्छित कार्याचा संकल्प करावा. व्रतासाठी तुम्हाला हळद, कुंकू, अक्षता, तुपाचा दिवा, कापसाची 2 वस्त्रे, स्वामींना पांघरायला भगवे वस्त्र, गूळ खोबरे, ताम्हण, तांब्या, पळी, अष्टगंध, जानव, हिना, अत्तर, चंदन, विविध फुले, जास्वंद, चाफा, गुलाब, दुर्वा, बेल, एक चुडी तुळस, इतर फुले हे साहित्य लागेल. व्रताला आरंभ करावयाच्या गुरुवारी सूर्योदयाच्या वेळेस स्नान करून शुचिर्भूत व्हावे. स्वतः आसनावर बसून कपाळी अष्टगंधाचा टिळा लावावा. नित्याची देवपूजा करावी. घरातील देवासमोर 1 नारळ विडा ठेवून त्यावर नाणं आणि सुपारी ठेवून नमस्कार करावा. वडील मंडळींनाही नमस्कार करावा. पूजेला प्रारंभ करावा. जमिनीवर चौरंग ठेवून सभोवती रांगोळी काढावी. मध्ये स्वस्तिक काढून त्यावर चौरंग ठेवून केशरी, लाल अथवा पिवळे वस्त्र अंथरून मध्यभागी वडाचे पान पालथीत ठेवून त्यावर गंधाक्षता, तुळशीपत्र ठेवून श्री स्वामी महाराजांची मूर्ती अथवा फोटो ठेवावा. वडाच्या पानाचा देठ भिंतीकडील बाजूस असावा. आपल्या उजव्या बाजूला चौरंगावर गंधाक्षता ठेवून त्यावर गणपती पूजनाकरिता सुपारी ठेवावी. उजव्या बाजूला घंटी आणि डाव्या बाजूला शंख ठेवायचा आहे. चौरंगाच्या शेजारी समई लावावी. सुगंधी अगरबत्ती, धूप लावावा. चौरंगावर एका बाजूला 1 नारळ व पानाचा विडा ठेवावा. गणपतीचे ध्यान करून ओम गणपतये नमः, एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात असा मंत्र म्हणून गणपती पूजनाकरिता मांडलेल्या सुपारीवर 1 पळी पाणी, अष्टगंध मिश्रित जल अर्पण करून सुपारीला चंदन लावावे. हळद कुंकू वाहून दुर्वा, लाल फुलं, बेल, कापसाची 2 वस्त्रे, जानवे, अक्षता अर्पण करून नमस्कार करावा. धूप, दीप, अगरबत्ती दाखवावी. तुपाचा दिवा ओवाळावा. गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मे देव सर्वकार्येषु सर्वदा असे म्हणून गणपतीला नमस्कार करावा. घंटा वाजवावी. घंटेला हळद, कुंकू, अक्षता, गंध, फुलं अर्पण करून अगरबत्ती, धूप दाखवावा. दीप ओवाळून घंटा वाजवावी. नमस्कार करावा. श्री स्वामी समर्थ व्रत कथा पोथीला अष्टगंध फूल, हळदी, कुंकू, तुळशीपत्र अर्पण करून धूप दीप दाखवून नमस्कार करावा. श्री गणेशाय नमः, श्री गुरु स्वामी समर्थाय नमः असे स्मरण करून व्रत कथेला सुरुवात करावी. स्वामींचे 9 गुरुवार व्रत कथा संपूर्ण वाचावी. पुरणपोळी, खिचडी, बेसनचे लाडू, कडबोळी अथवा आपल्या घरात शिजलेल्या अन्नाचा नैवेद्य अर्पण करावा. नैवेद्याकरिता ताट ठेवणार त्या जागी पाण्याने चौकोन करून त्यावर ताट ठेवून गायत्री मंत्र म्हणत 3 वेळा तुळशीपत्राने नैवेद्यासोबती पाणी फिरवावे व ते तुळशीपत्र नैवेद्यावर ठेवावे. मित्रांनो, आता आपण उत्तर पूजा कशी करणार आहे ते पाहणार आहोत. व्रताच्या दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान करून धूप दीप दाखवावा. निर्माल्य वाहत्या पाण्यात सोडावे अथवा वड, पिंपळ अशा मोठ्या झाडांच्या बुंध्याशी ठेवावे.
पूजेत मांडलेल्या नारळाने सुवासिनीची ओटी भरावी. घराच्या देवापुढे ठेवलेला नारळ फोडून प्रसाद करावा. प्रत्येक गुरुवारची दक्षिणा एकत्र सांभाळून ठेवून उद्यापन झाल्यावर स्वामी समर्थांच्या मठात, मंदिरात, दानपेटीत टाकावी. व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.